नमस्कार, मी साक्षी अणसने स्मार्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. कळवण तालुक्यातील नांदूर येथील पाझर तलावावरती आज नांदूर ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस प्रशासन यांनी पाझर तलावाचे पाणी हे यात्रा उत्सव काळात व पिण्यासाठी पुरावे यासाठी शेतकऱ्यांना 1 महिन्यापूर्वी नोटीस दिली होती. तर ही पाझर तलावातील पाण्याचा उपसा सुरू असल्याने आज ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे. नवीन पाझर तलाव परिसरामध्ये पाणी उपसा करताना मोटार दिसल्यास तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी सरपंच सुभाष राऊत यांनी सांगितले. नमस्कार, आपण आता नांदुरी येथील पाझर तलावावरती आहेत. या तलावावरून सप्तशृंगगड आणि नांदुरी गावासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. परंतु ग्रामपंचायतीने परिसरातील नागरिकांना पाणी उचलू नका असे आवाहन करूनही नागरिकांनी पाणी उचलत असताना आज धडक कारवाई करण्यात आली. आपण पाहू शकतो की याच ठिकाणी ग्रामपंचायत व जे पोलीस प्रशासन आहे यांच्या वतीने आज कारवाई करण्यात आली. 18 मार्च 2024 आता 2 वाजेच्या सुमारात ही कारवाई आपण पाहू शकतो की सर्वच परिसरातील शेतकरी हे आपले पाणी उपसा करणारे ज्या मोटरी आहेत व पाईप आहेत ते काढण्याचे आता प्रयत्न करत आहेत. आपण पाहू शकतो की आता शासनाने जरी गुन्हे दाखल करण्याची ऑर्डर दिली असली तरीसुद्धा शेतकरी आपल्या मोटरी काढण्यात आता व्यस्त पाहायला मिळत आहेत. पाणी कमी असल्याने आता सप्तशृंगगडावरील चैत्र उत्सव काळात होणारे यात्रा उत्सव यासाठी पाण्याचं नियोजन आता ग्रामपंचायत व सप्तशृंग ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात येत आहे. कारवाई झाली आता शेतकऱ्यांचे आता शेतीची कांदे आहेत काय आहेत, तुम्हाला काय वाटतं ही कार्यवाही योग्य आहे? पाण्यासाठी योग्य तर आहे, पण सर अगोदर जे आहे ना त्यांनी अगोदरच पाण्याचा साठा राखून ठेवायला पाहिजे होता असं माझं मत म्हणत आहे. पहिल्यापासून म्हणजे पहिल्यापासून म्हणजेच जेव्हा जानेवारीपासून त्यांनी थोडं चालू करा, पण बाकीचं म्हणजे शेतकऱ्यांना आधी सांगून ठेवायला पाहिजे होतं. 8 दिवस आहेत ना पाण्याचे, तर कमीत कमी मग दिवसा जेव्हा लाईट असते तेव्हा बंद ठेवायच्या, रात्रीचे उपसा करून घ्या, या तर रात्री बंद ठेवा, दिवसा उपसा करा, म्हणजे कंट्रोल राहिला असतं. मग हे रात्रंदिवस उपसा चालू होता का? रात्रंदिवस नव्हता ना? नाही तसं नाही काय. हां, आता जे कांदे लावलेले आहेत तुमचे, हे कांद्यांची काय परिस्थिती राहील मग? ते आता काय गळणारच नाही, म्हणजे कांदे लहानच राहतील आता. भाजी पण येणार नाही त्याची. बंद होते, फक्त पाईप होते. पाईपच होते फक्त आमचे. पण मग ते पाईप काढून घ्यायचे ना, जॉईंट होते ना, ते बंद होते ना, असे भुजले पुरलेले होते ना, ते असे बुंजलेले होते, बाकीचे ओपन थोडे. आता ठीक आहे, काय अडचण नाही. शासन आज सर्वांना झाला पाहिजे वाह, असं माझं मत आहे.
ती जाळा म्हणजे त्यांना डवळायचा पाणी न कसला काय? ते मासा हं, माशाचा ती होडी काढून घ्यायची, मासे पकडायची, हं, मग तो पाणी एकदम चांगलं राहील, स्वच्छ राहील पाणी, मग वास मारणार नाही. ला तिकडे आता त्या होडीसाठी म्हणजे पाणी डोळलं जातं का? हा, आणि पाण्याचा वास येतो. पाणीचा वास येतो. ते मासे पकडणारे कोण? ते मासे कुठे आहेत? त्या नांदुरीचे. हा, गाय खाल्ला देतो. हा, शेतकरी पैसे देतील का गाळ काढायला? देऊ राहिलेलं 10,000 रुपये. 10,000 देऊ राहिले. मग किती मोटारी आहेत आणि प्रत्येक मोटारीला 10,000 आहेत का? प्रत्येक मोठीला 10,000 आहे. किती मोटर आहेत? तरी 100च्या पुढे असतील. 100 हा 100 ते असतील. आणि हा गाळ काढलाच पाहिजे काढलाच पाहिजे, 100% काढला पाहिजे. म्हणजे लक्ष देत नाही, त्यामुळे मग शेतकरी पुढाकार घेऊन करायला. येस मराठीसाठी शामराव सोनोने, नांदुरी. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.